नमस्कार. आज 6 जानेवारी 2025 वार आहे सोमवार. लोकसत्ता आणि इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून निविदेत फेरफार केल्याचे उघड. एसटी घोटाळ्याची चौकशी सुरू. 1 जानेवारी रोजी लोकसत्ताने एक बातमी छापली होती. पहा की 2000 कोटींचा एसटीमध्ये घोटाळा झालेला आहे किंवा होणार आहे. अद्याप झालेला नाही आहे पहा, कारण त्यांनी निविदा दिलेली नव्हती, पण होणार आहे अशा पद्धतीने त्यांनी शक्यता दिलेली होती. बरोबर. मग आता त्या घोटाळ्याची चौकशी चालू झाली आहे. घोटाळा काय आहे तुम्ही 1 जानेवारीचं वृत्तपत्र पाहू शकता. डन. नेक्स्ट न्यूज आहे केजरीवालांकडून बंगला सजवण्यासाठी 33 कोटी खर्च. याच बातमीला आपण पेज नंबर 2 पाहूयात व कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये पण आपण ही बातमी पाहिली होती. तरी देखील परत एकदा आपण पाहण्याचा प्रयत्न करूयात. पहा कॅगचा अहवाल आला. त्या कॅगच्या अहवालामधून आपल्याला काय दिसलं की केजरीवाल यांनी 33 कोटी रुपये त्यांचं ऑफिस त्यानंतर त्यांचं निवासस्थान या दोन्हींना रिनोव्हेशनसाठी खर्च केलेला आहे. बरोबर. मग आता पहा मग यात गैर काय आहे. ओके, कालच्या पण लेक्चरमध्ये मी हेच म्हटलं होतं की खर्च नक्कीच होणार आहे. पहा ते CM आहेत. ओके, मग यामध्ये गैर काय आहे. पण इथेच गैर आहे की अंदाजापेक्षा तिप्पट खर्च त्यांनी केलेला आहे. ओके, तिप्पट खर्च त्यामध्ये झालेला आहे. निवासस्थान आणि ऑफिस जे कार्यालय म्हणतो आपण CMचं जे कार्यालय याच्या रिनोव्हेशनसाठी तिप्पट खर्च झाला. तर पहा पडदे 96 लाख, स्वयंपाकघरांतील उपकरणे 39 लाख, TV फर्निचर 20.34 लाख, ट्रेडमिल म्हणजे जिमची उपकरणं जी आहेत त्यासाठी 18.52 लाख रुपये, रेशीम गालीचे म्हणजे कार्पेट 16.27 लाख, त्यानंतर मिनी बार 4.80 लाख. ओके, आता भरपूर हे गोष्टी आहेत. तर 33 कोटी जवळपास खर्च झालेला आहे. ओके, आता हा खर्च नक्कीच कमी पण होऊ शकला असता, पण अंदाजापेक्षा तिप्पट झालेली हा खर्च आहे. 3x असं तुम्ही म्हणू शकता. त्यामुळे हे प्रकरण सध्याला गाजलं आहे. पहा मग अगदीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या सभेत पण त्यांनी तशा पद्धतीने काय केजरीवाल यांच्यावरती आरोप तशा पद्धतीने केलेले आहेत. डन. त्याच्यानंतर पुढची बातमी पहा. दिल्लीत 12,200 कोटींचे विकास प्रकल्प. मेट्रोच्या 4थ्या टप्प्याचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण. दिल्ली मेरठ RRTS कॉरिडॉर. परीक्षेला हा प्रश्न येऊ शकतो की RRTS कॉरिडॉर कुठं आहे. ओके, तर दिल्ली आणि मेरठचा हा RRTS कॉरिडॉर म्हणून ओळखला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाझियाबादमधील साहिदाबाद ते न्यू अशोकनगर या दिल्ली मेरठ RRTS कॉरिडॉरचे लोकार्पण केले. ओके, सरळ सेवा कंबाईन परीक्षेला मे बी विचारलं जाऊ शकेल. UPSC असे प्रश्न विचारत नाही. त्यानिमित्ताने पुढे चला. जॉर्ज सोरोस यांच्यासह 19 जणांना अमेरिकेचा सर्वोच्च नागरी पुरस्कार. ओके, पुढची बातमी. बांगलादेशात 18 कोटी नागरिक मतदानापासून वंचित. ओके, ज्या पद्धतीने भारतामध्ये अगदी त्याच धर्तीवर पहा तिथे पण तशाच पद्धतीने चालू आहेत घडामोडी, पण आपण त्यामध्ये जास्त लक्ष देऊ नये. त्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करण्यात आलेला आहे. पहा मध्य प्रदेशमध्ये जे बांगलादेशचे जे न्यायाधीश असतात ना त्यांची ट्रेनिंग कुठं मध्य प्रदेशमध्ये होते व त्याचा संपूर्ण खर्च भारत सरकार उचलतं. जसं पहा भूटानचे जे IAS IPS अधिकारी असतात ना त्यांना लवासनामध्ये ट्रेनिंग दिली जाते आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर. ओके, अगदी त्याच धर्तीवर पहा बांगलादेशमधील जे काही अधिकारी जे न्यायाधीश आहेत ना त्यांना आपल्या मध्य प्रदेशमध्ये ट्रेनिंग दिली जायची, पण तो आता कार्यक्रम बांगलादेश सरकारने रद्द केलेला आहे. ओके, मग आता पहा खऱ्या अर्थाने जर पाहिला तर बांगलादेश सरकार अगदीच म्हणजे स्वतंत्र राहण्याचा किंवा म्हणजे थोडंसं एक नवी दिशा घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण आय होप की हे सर्व काही चक्र नक्कीच थांबणार आहे. कारण पहा अगदी जेवढा अहंकारामध्ये वर जातं ना तेवढं पद्धतीने खाली येण्याचे जास्त चान्सेस असतात. व अगदी तशाच पद्धतीने सध्याला पहा बांगलादेश रॅडिकलाइज या नजरेनं जाण्याचा प्रयत्न करत आहे. कारण सर्वांना माहिती आहे चायना किंवा मालदीवचं काय झालं. ओके, त्यावेळेस मी पण न्यूज वगैरे घेत होतो. पहा मला माहिती होतं की असं काहीतरी होणार आहे. मग अगदी पहा 14 दिवसानंतर मग काही फक्त 2-3 महिन्याचा कालावधी गेला की लगेच त्यांना पण समजलं की भारत सरकार दुसरा कोणता साथीदार वगैरे आपला होऊ शकत नाही. मग ती त्याच लेवलवरती जर तुम्ही पाहिलात तर अगदी आता पहा बांगलादेशकडे आपलं नजर असणं खूप गरजेचं आहे. कारण तिथे चायना त्यानंतर USA अगदीच इन्सर्जन्सी करण्यासाठी तर प्रयत्न करतच आहेत. पण तरी देखील बांगलादेश जर आज घडीला जर तशा पद्धतीने जर हरकती करतच असेल तर ते अगदी त्यांच्यासाठी पण नक्कीच घातक आहे. पहा जसं श्रीलंकेचं झालं. ओके, म्हणजे ठीक आहे आता त्यांना समजणार नाही, परंतु काही कालावधीनंतर नक्कीच त्यांना पण भारताकडे येणं मस्तच आहे. ओके, त्यामुळे पाहूयात बांगलादेश आणि भारतची पॉलिसी आगामी काळात कशा पद्धतीने असेल. कारण डेली बातमी पाहतो आपण की बांगलादेश काही ना काही भारतासोबत वाद करून काढण्याचा प्रयत्नच करत आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. नेक्स्ट पहा लोकसत्ता विचार. खरं पाहिलं ना आता लोकसत्ता वृत्तपत्र आपलं काही कामाचंच नाही आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण
अगदी पुअर कॉस्ट बेनिफिटच्या न्यूज आहेत. हां, आता मी मान्य करतो, पहा हे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी, ओके, जे की आपल्याला SCA मध्ये पण मदत करू शकेल. त्यानंतर आणखीन कोणतं इथिक्स, GS4 यामध्ये पण मदत करू शकेल. पण मला सांगा तुम्ही, हे खरंच गोष्टी लक्षात राहतील का तुमच्या आज वाचल्यानंतर? हा, इथिक्समध्ये आपल्याला फक्त तेथील जे थिअरीज आहेत ना ते फक्त पाठ करायचे आहेत व PYQ बेस्ड आपण थिअरी पाहतो तिथे. ओके, तुम्ही जर डायरेक्टली जर फापट पसारा जर करत बसलात ना तर तुम्ही तिथंच लांब होऊ शकता, कारण UPSCचा सिलेबस खूप मोठा आहे. ओके, त्यामुळे त्यानिमित्ताने पहा मी हे लेख सर्व काही स्किप करतो आहे. त्याच्यानंतर इथं पण पहा लोकतत्वज्ञान, तर्कतेचा विचार. आता प्रत्येक व्यक्तीला आपण सांभाळू शकत नाही किंवा प्रत्येक व्यक्तीचं जी जीवन पद्धती आहे ते आपण आपल्या लक्षात ठेवू शकत नाही. मानवी मेंदूच्या पण काही मर्यादा आहेत, ज्या पद्धतीने कालच्या लेक्चरमध्ये पण म्हटलं होतं की माझे पण काही लिमिटेशन्स आहेत. अगदी त्या पद्धतीने पहा, हा पण लेख मी स्किप करतोय. शक्य झालं ना तर तुम्ही स्वतःहून वाचून घेऊ शकता, टेलिग्रामवरती न्यूजपेपर तुम्हाला मिळून जाईल. ओके, पण मला पुअर कॉस्ट बेनिफिट वाटलं, यानंतर मी हेच करतोय. त्याच्यानंतर आणखीन एक जर म्हटलं तुम्ही तर काल मृणाल सरांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे, म्हणजे मृणाल पटेल UPSC आय थिंक त्यांच्या चॅनलचं नाव आहे, मृणाल पटेल अनअकॅडमी हे त्यांच्या ऑफिशियल चॅनलचं नाव आहे. त्यावरती तुम्ही जाऊन 1 महिन्याचं करंट अफेअर्स नक्की पाहू शकता व त्या करंट अफेअर्समध्ये आपले पण पॉईंट आलेले आहेत का नाही हे तुम्ही नक्की चेक करू शकता. क्रेडिबिलिटी जर वाटत असेल ना तुम्हाला की विश्वास आहे का नाही तर प्लीज तुम्ही चेक करू शकता मृणाल सरांचं कालचं. ओके, व त्यांनी पण तेच म्हटलं, मी जसं नदीचं उदाहरण दिलं होतं, तुम्हाला माशाचं उदाहरण दिलं होतं की 1 तारखेला जर मासा आपल्या जाळ्यामध्ये जर आला नाही तर 15 तारखेला नक्की येतो. अगदी त्याच बेसिसवर मृणाल सरांनी एक बस गेल्यानंतर दुसरी बस येते, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं होतं ते. ओके, मग तुम्ही ते नक्कीच उदाहरणं वगैरे पाहू शकता. व मी तुम्हाला म्हटलेलं होतं Win25 सिरीज मृणाल सरांची येणार आहे व त्यांनी पण त्याला दुजोरा दिलेला आहे की Win25 सिरीजमध्ये ते इकॉनॉमिक्सचं जेवढं करंट अफेअर्स आहे ते संपूर्ण काही गोष्टी शिकवणार आहेत. फेब्रुवारी महिन्यामध्ये बजेट जेव्हा येईल ना त्याच्यानंतर त्यांची Win25 सिरीज चालू होईल. ओके, त्यामुळे आपल्या सर्वांना तिकडे जायचं आहे आणि नोट्स पण त्यांनी प्रोव्हाइड करतील. ओके, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ओके, तरी देखील एकदा तुम्ही पाहून घेऊ शकता क्रेडिबिलिटीचा इशू किंवा मी जे बातम्या स्किप करतोय ते योग्य आहेत किंवा अयोग्य आहेत. त्याऐवजी मी तुम्हाला म्हटलेलं आहे ना, तुम्ही सिलेबसवर फोकस करा, तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं असेल ते. त्यानंतर लोकसत्ता संपादकीय पहा, लास्ट वीकमध्ये लोकसत्तानी बाहुबलींचा बीड किंवा बीडचे बाहुबली अशा पद्धतीने एक आर्टिकल सिरीज छापली होती. त्यानिमित्ताने हा आर्टिकल आलेला आहे पहा की बीडचं बिहार कशा पद्धतीने झालं. त्याचसोबत पहा, आज घडीला जर महाराष्ट्राचं सरकार पाहिलात तुम्ही, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यासोबतच गृहमंत्रीपद पण त्यांच्याकडेच आहे, बरोबर. मग पहा, बिहार जे झालेलं आहे बीडचं त्याला आपण वापस आणू शकतो. ओके, मग त्यासाठी अगदीच पहा, त्यांना कोणाच्या सपोर्टची पण तिथं आवश्यकता नाही आहे, कारण BJPकडे अगदी बहुमत आहे पहा. व जरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने जरी पाठिंबा काढून घेतला तरी BJP एकट्याने सत्तेमध्ये राहू शकते, फक्त अपक्षांचा त्यांना पाठिंबा मिळायला पाहिजे. ओके, पण हे असं होऊ शकत नाही. फक्त एका बीडसाठी डायरेक्टली संपूर्ण सरकार वगैरे कोसळलं असं तर होणार नाही ना. मग अगदी आज घडीला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संधी आहे की जे बीडचं बिहार झालेलं आहे त्या वापस त्यांना ती घेऊ शकतात. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर खरंच झालेलं आहे का बिहार वगैरे तसं, पण पहा, अगदी जर तुम्ही ही सिरीज जर पाहिलात तर अगदी बिहार पद्धतीचं महाराष्ट्राचं किंवा महाराष्ट्रातील एक जिल्हा बीड त्याचं पूर्णतः पहा अगदी बिहारच्या प्रगतीपथावर तो गेलेला आपल्याला दिसत आहे बेसिकली. ओके, त्याच्यासोबतच जर तुम्ही पाहिलात ना तर अगदी फक्त बीडचं ही कहाणी नाही आहे. ओके, तर बीडसोबतच अन्य जे मतदारसंघ आहेत, ओके, व तेथील जे आमदार आहेत ना त्यांच्याकडची पण हीच कहाणी आहे. ओके, फक्त आज एक प्रकरण तुमचं बाहेर निघालं म्हणून आपण तसं बोलत आहोत, पण तसं नाही आहे. जे राजकीय व्यक्ती आहेत ना त्या राजकीय व्यक्तींचं कुठेतरी ना क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स तिथं झालेलं आपल्याला पाहायला मिळालं. व याच्यापूर्वीचं तुम्ही आर्टिकल माझं आठवा, ज्यामध्ये मी तुम्हाला सविस्तररित्या सांगितलं होतं की क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स केव्हापासून झालेलं आहे व कशा सविस्तररित्या त्यांनी केलेलं आहे. ओके, मग त्यावरून तुम्हाला हे अगदीच आर्टिकल नक्की समजेल पहा की मला नेमकं काय म्हणायचं आहे. जरी तुम्हाला आता रीड बिटवीन द लाईन समजलं नसेल ना तर प्लीज हा आर्टिकल तुम्ही वाचून घेऊ शकता. आता पहा, आपण यूट्यूब पब्लिक प्लॅटफॉर्मवरती आहे व आपल्याजवळ तेवढ्या पद्धतीचे रिसोर्सेस नाहीत, त्यामुळे मी ज्या न्यूज किंवा जे टीकास्त्र आहे ना ती मी डायरेक्टली पब्लिक प्लॅटफॉर्मवरती वगैरे करू शकत नाही. आय होप तुम्ही संपूर्ण गोष्टी समजून गेला असाल. त्याच्यानंतर पुढे चला, काँग्रेसच्या खांद्यावर भाजपची मोहीम, हे आम आदमी पक्ष जे दिल्लीमधील राजकारण आहे त्या संदर्भातचा हा आर्टिकल आलेला आहे. शक्य झालं तर नक्की वाचून घेऊ शकता. त्याच्यानंतर येतं पालकमंत्रीपदासाठी एवढा हट्टहास का. पहा, सरकार अगदीच बनून आता 1 महिन्याच्या वरती कालावधी झालेला आहे आपला, तरी देखील पहा पालकमंत्रीपद हा चर्चेचा मुद्दा बनून आहे किंवा अद्याप पालकमंत्री जिल्ह्याला मिळालेले नाहीत. मग आपल्या राज्यघटनेनुसार पालकमंत्रीपद आहे का
तर पहा, भारतीय संविधानानुसार तर नाही आहे. ओके, भारतीय संविधान जेव्हा आपण भारतीय मूळ संविधान पाहतो ना, त्यामध्ये तर भारतीय मूळ संविधानामध्ये तसं काहीच देण्यात आलेलं नाही आहे की तिथं पालकमंत्री पद वगैरे त्यांनी क्रिएट केला नाही. मग हे आलं कुठून आहे बरं? तर पहा, 74वी जी घटनादुरुस्ती झाली आपल्यामध्ये, 73वी आणि 74वी जी घटनादुरुस्ती झाली त्यापैकी 74व्या घटनादुरुस्तीमध्ये झालेलं काय, एक कायदा 74व्या घटनादुरुस्तीनुसार एक तरतूद करण्यात आली आहे. त्या तरतुदीनुसार काय म्हटलेलं आहे पहा, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नियोजन समिती असायला पाहिजे, जिल्हा नियोजन समिती असायला हवी, व त्या जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतील तर ते असतील पालकमंत्री, असं त्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे फक्त. ओके, पालकमंत्री कुठं? जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष असतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग जिल्हा नियोजन समितीचं काम काय असतं बरं? तर आपला हा अशा पद्धतीने एक जिल्हा आहे. मग या जिल्ह्यामध्ये कोणत्या योजना राबवायच्या, कोणत्या योजनांना किती फंडिंग द्यायचं, किंवा त्या फंडिंगचं काय झालेलं आहे, पुढे किती विकास झाला, हे सर्व जे गोष्टी आहेत ना, संपूर्ण जे गोष्टी रिलेट आहेत ते फंडशी रिलेटेड आहेत. ओके, आता अगदीच माझा जर जिल्हा लातूर आहे तर लातूर जिल्ह्यामध्ये जेवढी फंडिंग येणारी आहे किंवा विविध जे योजना येणार आहेत त्या योजनांचा लाभ कोणत्या व्यक्तीपर्यंत जाईल हे सर्व कोणी ठरवतं? पहा, अगदीच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट सोबतच कोण? पालकमंत्री तिथं असतात. ओके, पालकमंत्री हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे आपल्या मूळ भारतीय संविधानामध्ये याचं काहीच उल्लेख नाही आहे, पण अगदीच डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटला सोबत असावी किंवा त्याच्यावरती पण वसक असावं यासाठी जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष म्हणून पालकमंत्र्याची नियुक्ती केली जाते. मग आज घडीला प्रत्येक राज्यामध्ये आहे का हे पालकमंत्री पद? तर बिलकुल नाही. पहा, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, आसाम, राजस्थान, गुजरात, पंजाब, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये पालकमंत्री किंवा जिल्हा प्रभारी पदे अस्तित्वात आहेत. ओके, हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे काहीच राज्य आहेत जिथं पालकमंत्री पद हे पद जे आहे ते अस्तित्वात आहे. बाकी संपूर्ण आपलं जे संपूर्ण भारत देश आहे त्या संपूर्ण भारत देशामध्ये कोणत्याही राज्यामध्ये दुसरीकडे नाही आहे. ओके, काही गिनेचुने राज्य आहेत तिथं आपलं पालकमंत्रीपद हे तुम्हाला मिळून जाईल. ओके, तर हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा पालकमंत्रीपद केव्हा लाभलं? तर पहा, पालकमंत्रीपद हे प्रथम महाराष्ट्रात अस्तित्वात आले. वसंतराव नाईक मुख्यमंत्रीपदी असताना 1972 नंतर जिल्ह्याचे प्रभारी म्हणून मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मग हीच प्रथा पुढे पालकमंत्रीपदी नियुक्ती झालेली आहे. व पहा, आत्ता बोलत असताना आय थिंक माझ्याकडून एक मिस्टेक झालेली असेल की 74व्या घटनादुरुस्तीमध्ये म्हटलेलं आहे मी, तर 74व्या घटनादुरुस्तीमध्ये फक्त एवढं दिलेलं आहे की जिल्हा नियोजन समिती असावी, त्याचा अध्यक्षाबद्दलची तरतूद नाही आहे. पहा, भारतीय संविधानामध्ये याबद्दलची काहीच तरतूद नाही आहे. 74वी जी घटनादुरुस्ती आहे त्या घटनादुरुस्तीमध्ये फक्त एवढं म्हटलेलं आहे की जिल्हा नियोजन समिती असेल. ओके, मग जे कायदे पंचायत राजचे केलेले जातात आपल्या राज्यानुसार जे कायदे केले जातात ना, त्या राज्याच्या कायद्यामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे की पालकमंत्री हे अध्यक्ष असतील. कोणाचे? जिल्हा नियोजन समितीचे. मग मूळ राज्यघटनेत पालकमंत्रीपदाचा पालकमंत्रीपद हे पद आहे का? तर बिलकुल नाही. हा पॉईंट थोडासा लक्षात घ्या. थोडंसं मी बोलत असताना मागे आय थिंक चुकीचं बोललं, तर हे लक्षात घ्या तुम्ही. फक्त याला तुम्ही करेक्ट करू शकता की 74व्या घटनादुरुस्तीमध्ये काय करण्यात आलेलं आहे, जिल्हा नियोजन समिती असायला हवी एवढं त्यांनी दिलेलं. मग राज्यवाईज जे कायदे करण्यात आले ना त्या कायद्यानुसार आपल्याला काय पालकमंत्री हे जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष आहेत असं त्यांनी क्रिएट केलं आहे. व हे संपूर्ण रिलेट कशा संदर्भात आहे? फंडशी रिलेटेड आहे. ओके, फंड म्हटल्यानंतर पैसा म्हटल्यानंतर अगदीच राजकारणी, त्यामुळेच पालकमंत्री पदाचा अट्टहास त्यांनी लावलेला आहे की एखादा जर जिल्हा आला हातात तर पहा, अगदीच त्याची संपूर्ण जी फंडिंग आहे ती त्या पालकमंत्र्याच्या हातातूनच पुढे जाऊ शकते. ओके, एक बेसिकली जर तुम्ही पाहिला तर IASला वचक ठेवण्याचं पण काम या पालकमंत्री प्रमाणात होऊ शकतं तिथं, तर हे तुम्ही लक्षात घेऊ शकता. ओके, आता याची उदाहरणं पण आहेत. विलासराव देशमुख असताना त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे होते ना त्यांची तडकाफडकी बदली वगैरे केली होती. ओके, जास्त डीपली तुम्ही न गेलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता इथे संपत. पहा, त्यानंतर आज 6 जानेवारी या निमित्ताने पहा स्मरण दर्पणकारांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आपण मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. त्यानिमित्ताने हे लक्षात घ्या. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता संपत. त्यानंतर इथं पहा इंडियन एक्सप्रेस. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलेलं आहे की दिल्लीमध्ये जर सरकार त्यांचं आलं तर आम्ही तशाच कंटिन्यू ठेवू असं त्यांनी म्हटलेलं आहे. ठीक आहे, पाहूयात आता दिल्लीमध्ये बॅटल कोण जिंकेल. ओके, त्याच्यानंतर पुढे चला. हे पहा, ही कालची न्यूज आपण पाहिलेली होती H5N1. ओके, H1N1 हे माणसासाठी स्वाईन फ्लू होतं, अगदी तशाच पद्धतीने टायगरसाठी होतं H5N1. ओके, तर ह्या आजारामुळे 3 टायगर्स दगावलेली आहे. त्यानंतर पुढची बातमी पहा, मुकेश चंद्राकर यांच्याबद्दलचा आर्टिकल आलेला आहे व इंडियन एक्सप्रेसमध्ये त्यांचे कलिग्स काम करतात. मग त्यांनी विचारलं होतं की कुछ होगा तो नाही ना, म्हणजे 2021मध्ये त्यांची चर्चा झाली होती व आज घडीला जर पाहिलं तर ते हयात नाही आहेत. त्यानिमित्ताने त्यांची एक आठवण त्यांनी दिलेली आहे
व करेज जर्नलिझम म्हणून त्यांनी आज पेपर वनमध्ये छापलेलं आहे, किंवा रवीश कुमार यांनी तशा पद्धतीने आवाज उठवल्यानंतर कदाचित हे झालेलं आहे. ओके, आज जर तुम्ही पाहिलात तर पत्रकार दिन आहे व पत्रकार दिनानिमित्त आपण जर्नलिस्टला अशा पद्धतीने आदरांजली वाहत आहोत. पण असं हे असलं तरी पहा, असं असणार नाही. या बेसिसवर आपण थोडंसं या न्यूजला कंटिन्यू करूयात. तर मुकेश चंद्रकर यांचे आईवडील जर तुम्ही पाहिलात तर आई कॅन्सरद्वारे त्यांचं निधन झालेलं आहे व वडील पहा सलवा जुलूम व्हायलन्समध्ये त्यांचं पण निधन झालेलं आहे. ओके, मग या बेसिसमधून आपल्याला फक्त एक सलवा जुलूम व्हायलन्स जी आहे ना ही UPCसाठी, म्हणजे पहा अगदी आपण आता इथं थोडंसं स्वार्थी होत आहोत त्याबद्दल क्षमस्व, पण पहा UPCमध्ये तुम्ही जिथून आपल्याला काही घेता येईल ना ते घेणं गरजेचंच असतं, बरोबर आहे. मग सलवा जुलूम व्हायलन्स काय होतं हे थोडंसं माहिती असणं गरजेचं आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला थोडंसं गाईड करतो. पहा सलवा जुलूम. ओके, पहा तुम्हाला माहिती असेल हा आपला प्यारा भारत आहे व भारताच्या जर ईस्ट साईडला तुम्ही पाहिलात तर नक्षलवाद थोडासा उदय झालेला आहे, बरोबर. नक्षलबारी, ओके, नक्षलबारी येथून मोहीम चालू झाली, त्यामुळे हे नक्षलवादी अशा पद्धतीने ते पडलेलं आहे. मग पहा छत्तीसगड, ओडिसा, महाराष्ट्रातील गडचिरोली किंवा तेलंगणा या राज्यांमध्ये नक्षलवादांचं जास्त प्रमाण आहे, बरोबर. मग छत्तीसगड सरकारने काय केलं पहा, छत्तीसगड सरकारला एक युक्ती सुचली की आपण काय करूयात, जे आदिवासी स्थानिक आहेत ना त्यांना बंदुकी देऊयात. ओके, बंदूक कोणाला द्यायचे, स्थानिक आदिवासींनाच आपण बंदूक देऊयात व कोणाविरुद्ध लढायला लावायचं आपण तर नक्षलवादी यांच्या विरोधात. अशा पद्धतीने पहा जे छत्तीसगड सरकार आहे त्यांनी डायरेक्टली जनतेमध्येच बंदुकी वाटल्या. ओके, पोलीस पहा, पोलीस अगदी मान्य आहे पोलिसांकडे शस्त्र असतात किंवा म्हणजे त्यांच्याकडे आपण दिलं, पण पहा पोलीस तिथे तेवढ्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करू शकत नव्हते. ओके, मग यासाठी त्यांनी काय केलं पहा सलवा जुलूम. ओके, सलवा जुलूम अशा पद्धतीची एक योजना आणली त्यांनी. ओके, व ह्या योजनेमध्ये त्यांनी काय म्हटलं पहा की डायरेक्टली त्यांनी आदिवासींच्या हाती बंदुकी दिल्या व त्यांनी म्हटलं की आता तुम्ही जर नक्षलवादी आले ना त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा मारण्यापेक्षा तुम्हीच त्यांना पहिल्यांदा ठोकून काढा, असं त्यांनी एक योजना चालू केली, सलवा जुलूम योजना. व तुम्ही ज्यांना मारलात ना त्यांच्यावरती तुम्हाला एकही चार्जेस वगैरे केले जाणार नाहीत, म्हणजे डायरेक्टली तुम्हाला फ्रीली सोडण्यात येईल, तुम्हाला इंडियन पिनल कोडद्वारे शिक्षा वगैरे काहीही केलं जाणार नाही, असं छत्तीसगड सरकारने त्यांना प्रॉमिस केलं, बरोबर. मग हे प्रॉमिस झाल्यानंतर प्रॉब्लेम काय व्हायला पहा, व्हायलन्स खूप वाढलं छत्तीसगडमध्ये. ओके, मग ह्या छत्तीसगडचं जे व्हायलन्स झालं ना त्यामध्येच मुकेश चंद्रकर यांच्या वडिलांना निधन झालेलं आहे त्यांचं. पण पहा बंदुकी जर एखाद्या व्यक्तीच्या जर हातात बंदुकी डायरेक्टली दिला तुम्ही तर रागाच्या भरात तो कोणाचंही निधन नक्कीच कोणालाही मारून टाकू शकतो. अगदी त्याच बेसिसवर पहा नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन यांनी पुन्हा परत ॲक्शन घ्यायला चालू केली. त्यानंतर शेड्यूल ट्राईब कमिशन जे आहे त्यांनी पण म्हटले की ठीक आहे आम्ही मान्य करतो सलवा जुलूम तुम्ही आणलं व आदिवासींचा तो हक्क आहे. पहा जंगलामध्ये अगदी जंगलाचा जर नियम तुम्ही पाहिलात तर काय असतं की एकतर तुम्ही स्वतः शिकार व्हा किंवा दुसऱ्यांचे शिकार तुम्ही पहिल्यांदा करा, हा जंगलाचा नियम आहे, बरोबर. मग अगदी त्याच बेसिसवर तुम्ही ठीक आहे आम्ही मान्य करतो शेड्यूल ट्राईब्स कमिशनचं असं म्हणणं आलं पहा की ठीक आहे, परंतु बंदूक देणं आज घडीला ही कितपत योग्य आहे. डायरेक्टली तुम्हाला नक्षलवाद खतम करायचा आहे ना, मग नक्षलवादातला तुम्ही कशा पद्धतीने खतम करू शकता तर तो विकास करणं गरजेचं आहे, न की डायरेक्टली तुम्ही जे आदिवासी आहेत त्यांना डायरेक्टली बंदूक देणं हे चुकीचं आहे मेथड. ओके, मग असं म्हणत पहा एक केस गेली सुप्रीम कोर्टामध्ये व सुप्रीम कोर्टाने जजमेंट दिलं 2011 साली की जे तुम्ही आदिवासींना बंदूक दिले ते योग्य नाही आहे, त्यामुळे तुम्ही काय करा याला बाहेर काढा. ओके, म्हणजे सलवा जुलूम जी मेथड आहे ती त्यांनी पुन्हा बंद केलेली आहे. 2011च्या नंतर सलवा जुलूम आपल्याकडे राहिलेलं नाही आहे. मग आता याचं UPCमध्ये रिलेव्हन्स काय आहे पहा, ज्यावेळेस तुम्ही NHRC बद्दल एखादा आर्टिकल लिहित असाल की NHRCचा आज रिलेव्हन्स राहिलं आहे का, तर बिलकुल यस, कारण ज्यावेळेस ह्युमन राईट्स आपले व्हायलेट होतात ना त्यावेळेस NHRCच आपल्याला मदत करू शकते असं तुम्ही तिथं म्हणू शकता. यासाठी NHRC आज देखील रिलेव्हन्स आहे असं तुम्ही या केस स्टडीद्वारे लिहू शकता. व पहा ही केस स्टडी जर तुम्ही लिहिलात ना तर अगदी तुम्हाला चांगले मार्क पडू शकतील. पहा त्यासाठी हे थोडंसं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. त्यानंतर परत इथे पण आदरांजली वाहण्यात आलेले आहे स्मरण दर्पणकरांचे आचार्य बाळशास्त्री जांभेकर. मराठी पत्रकार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. त्याच्यानंतर पुढे चला, नेक्स्ट न्यूज आहे पहा, PM प्रेसिडेंट टू अटेंड जानेवारी 9-10 प्रवासी भारतीय दिवस इव्हेंट. मला सांगा प्रवासी भारतीय दिवस याचं हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स काय आहे. दरवर्षी जानेवारी 9 हा दिवस आपण काय प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा करतो व दर 2 वर्षांना काय होतं एक स्पेशल इव्हेंट होत असतं. पहा ओके, स्पेशल इव्हेंट दर 2 वर्षाला होतं, पण 9 जानेवारी हा आपला काय असतो प्रवासी भारतीय दिवस म्हणून साजरा केला जातो. मग यावर्षी पण होणार आहे, त्या दिवशी आपण पाहणारच आहोत त्याचं हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स. पण आजच्या कमेंट सेक्शनमध्ये मला तुम्ही सांगायचं आहे की जानेवारी 9
या दिवसाचं सिग्निफिकन्स काय आहे आपल्याला, हिस्टॉरिकल सिग्निफिकन्स आहे व खूप महत्त्वाचं तो सिग्निफिकन्स आहे. त्यामुळेच आपण काय प्रवासी भारतीय दिवस आज साजरा करतो. जो इंडियन डायस्पोरा दुसरीकडे राहतो ना, त्या बदल्यात हा दिवस आपण साजरा करतो. हा पॉईंट लक्षात घ्या तुम्ही. नेक्स्ट पहा, नरेंद्र मोदी आज व्हर्च्युअली जम्मू काश्मीर रेल्वे डिव्हिजनचं उद्घाटन करणार आहेत. मग जम्मू रेल्वे डिव्हिजनचं उद्घाटन झाल्यानंतर आज घडीला आपल्या देशामध्ये किती रेल्वे झोन आहेत पहा, 17. ओके, 17 रेल्वे झोन आहेत आणि 70 काय आहेत, डिव्हिजन होणार आहेत. जम्मू काश्मीरला ॲड केल्यानंतर 70 रेल्वे डिव्हिजन होतील. ओके, 17चं डिव्हिजन कशामध्ये करण्यात आलेलं आहे पहा पुन्हा, 70 डिव्हिजनमध्ये करण्यात आलेलं आहे. रेल्वे झोन 17 आहेत आणि 70 काय आहेत, डिव्हिजन्स आहेत. रेल्वे डिव्हिजन 70 आहेत. नुकतंच नव्याने कोणतं ॲड करण्यात आलेलं आहे, असं आता RRBचे एक्झाम वगैरे आहेत ना, NTPC वगैरे, तर त्यासाठी हे लक्षात ठेवा, जम्मू हे नव्याने झालेलं रेल्वे डिव्हिजन आहे. एक्सप्लेन्ड सिरीजमध्ये पहा, 1971चं अँटी कन्व्हर्जन लॉ अरुणाचलमधला देण्यात आलेला आहे. मी स्किप करतो याला बेसिकली. त्यानंतर अगदीच एक्सप्लेन्ड इकॉनॉमिक्सबद्दलचा हा आर्टिकल आलेला आहे. मारुती सुझुकी आणि टोयोटा या गाड्यांचे बद्दल पॉईंट दिलेले आहेत, पण मला नाही ते थोडंसं योग्य वाटले, त्यामुळे मी स्किप करतोय. त्यानंतर राहुल गांधी ऑदर्स विअर ब्ल्यू टू हाऊस द कलर सिंग्स टू आंबेडकर दलित्स. ओके, आता दलितांनी किंवा आंबेडकर यांनी व्हाय ब्ल्यू किंवा ब्ल्यूज का स्वीकारला याबद्दलचा हा आर्टिकल आहे. शक्य झालं तर तुम्ही स्वतः वाचून घेऊ शकता. ओके, पण मोस्ट IMP जर न्यूज असतील ना, तर मी नक्की घेण्याचा प्रयत्न करतोय व क्रेडिबिलिटीसाठी तुम्ही मृणाल सरांचा एकदा व्हिडिओ पहा, त्यामधल्या बातम्या आणि मी घेतलेल्या बातम्या नक्कीच समान आहेत. ओके, व जरी एखादी बातमी सुटलेली असेल तर काळजी करू नका, ती बातमी कुठं मृणाल सर ऑलरेडी घेणार आहेत. मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे, विन 25 सिरीज येणार आहे फेब्रुवारी महिन्यापासून, त्यावेळेस आपण नक्कीच मृणाल सरांचे लेक्चर करूयात. ओके, आता इथं थांबतो. याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.